पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या पंचतारांकित रांजणगाव कारेगाव MIDC मधील औषध निर्माण करणारी मल्टीनॅशनल फ्रेसेनियस काबी कंपनीच्या कामगारांनी उपोषणाच्या मार्गाने आपला लढा यशस्वी केलाय। कंपनी प्रशासनाने अचानकपणे अनेक कामगारांना कामावरून काढून टाकलेले होते, त्यामुळे त्यांच्यावर काही वर्षापासून उपासमारीची वेळ आली होती। परंतु शेवटी या सर्व कामगारांच्या पुढाकारातून सोमनाथ भगत यांनी शिरूर तहसील कार्यालयाजवळ 10 डिसेंबर 2022 पासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली होती। त्यांची प्रकृती खालावत चालल्याने नायब तहसीलदार स्नेहागिरी गोसावी यांनी कामगार आयुक्त कार्यालय व कंपनी प्रशासनाशी संवाद साधत उपोषणाच्या चौथ्या दिवशी पुणे येथील सहाय्यक कामगार आयुक्त M.A. मुजावर यांच्याशी बैठक आयोजित करून त्यात कामगारांच्या अनेक मागण्या मान्य झाल्याने भगत यांनी उपोषण स्थगित केले। त्यांना शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी लिंबू सरबत पाजून उपोषण सोडले। आपला आवाज न्यूज चॅनलशी बोलताना भगत यांनी सांगितले की कंपनीच्या अनेक कामगार सहकाऱ्यांनी भक्कम साथ दिल्याने व उपोषणस्थळी अनेक पक्ष संघटना व लोकांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दिल्याने तसेच भीम आर्मीने खूप दिवसांपासून व सततचा पाठपुरावा केल्यानेच आमचा 60% लढा यशस्वी झालाय। आपला आवाजनेही सातत्याने या कंपनीच्या व इतर कंपनीच्या कामगारांच्या व्यथा नेहमीच मांडलेल्या आहेत आणि येथून पुढेही आम्ही भक्कम साथ देणार आहोत। याच संपूर्ण बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान, जय भीम। मी सोमनाथ भगत आज गेली 10 डिसेंबर 2022 पासून गेली 4 दिवस या ठिकाणी तहसील शिरूर कार्यालय या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली होती। उपोषणाचा मूळ मुद्दा म्हणजे जे फ्रेशनेस काबी व्यवस्थापनाने आडमुठी भूमिका घेऊन जे आम्हाला कंपनी सेवेतून निलंबित केलं होतं, तर त्या अनुषंगाने मी मानवी हक्क कायद्याचा आधार घेऊन मी स्वतः या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आणि त्या उपोषणाला आज सर्वपक्षीय पक्षांनी पाठिंबा दिला। त्यामुळं आज आम्हाला 60% यश आलेलं आहे। उर्वरित 40% यश हे कसं पदरात पाडून घ्यायचं यानंतर आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु आज आलेल्या उपोषणाला आज या यशाला सर्वपक्षीय पाठिंबा असून प्रमुख म्हणजे आमचे महाराष्ट्र राज्याचे भारत एकता मिशन प्रदेशाध्यक्ष सीताराम भाऊ गंगावणे, तसेच शिरूर आणि पारनेर श्रीगोंदा या तालुक्याचे प्रभारी संदीप भाऊ शेलार आणि आमच्या महिला कमिटीच्या अध्यक्षा दीपाताई भालेराव यांचं हे प्रमुख यश आहे। त्याचप्रमाणे ज्या बाकी सामाजिक संघटना आणि सामाजिक पक्ष यांनी जो दिलेला पाठिंबा आहे त्यांचे मी धन्यवाद देतो त्यांना, कारण त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळं हे यश आलेलं आहे। रांजणगाव MIDC परिसरातील एका वैद्यकीय उत्पादन करणाऱ्या कंपनीचे कामगार सोमनाथ भगत हे मागील 4 दिवसापासून शिरूर तहसील कार्यालयासमोर त्यांच्या काही मागण्यासाठी उपोषणात बसले होते। त्या अनुषंगाने आज रोजी कामगार आयुक्त कार्यालयामध्ये कामगार सहाय्यक आयुक्त आणि कंपनीचे व्यवस्थापनाचे प्रतिनिधी तसेच कामगारांचे प्रतिनिधी यांची आज रोजी एकत्रित बैठक झाली आणि त्या बैठकीतून चर्चेतून पुढील मार्ग काढण्याबाबत जे कामगार कामावरून काढलेले आहेत वगैरे बाबत त्यांची चर्चा झाली आहे। त्यानुसार चर्चेतून तो प्रश्न सोडवण्याबाबत ते प्रयत्नशील आहेत। त्या बैठक झाल्यामुळे आज रोजी सोमनाथ भगत यांनी शिरूर तहसील कार्यालय या ठिकाणी केलेले 4 दिवसापूर्वी सुरू केलेले उपोषण आज प्रशासनाची विनंतीला मान देऊन स्थगित केलेलं आहे। आज त्यांना लिंबू सरबत देऊन त्यांचं उपोषण आज सोडण्यात आलं आहे। मी सीताराम गंगावणे, भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आमचे सोमनाथ भगत गेली 4 दिवस आमरण उपोषणासाठी बसले होते। 23 कामगारांचा विषय होता। 23 कामगारांना काहीही नोटीस न देता डायरेक्ट कामावरनं कमी केलं होतं। त्या अनुषंगाने भीम आर्मीच्या माध्यमातून सोमनाथ भगत हे उपोषणाला बसले होते। त्यांच्याबरोबर माझे शिरूर तालुक्याचे प्रभारी संदीप शेलार, नंतर माझ्या शिरूर तालुक्याच्या अध्यक्षा दीपाली भालेराव या कंटिन्यू संपर्कात होत्या आणि त्या अनुषंगानं मी लेबर ऑफिसर मुजुमदार साहेब यांच्याशी संपर्क साधून पोलिसांशी समन्वय साधून आज कंपनी मॅनेजमेंट
आणि लेबर ऑफिसर यांची कामगारांची संयुक्त मीटिंग लावून त्याच्यात निर्णय पारित करून घेतला. ज्या कामगार कामावून काढलेत त्यांचा मोबदला जो काही सरकार नियमाने होणार आहे तो तर कंपनी देणारच आहे, परंतु जी राहिलेली सर्व्हिस आहे त्याचंही बेनिफिट देण्याचं कंपनीने मान्य केलेलं आहे. त्याच्यानंतर जे कामगार कामावर आहेत त्यांचे इन्क्रिमेंट बऱ्याच दिवसापासून रखडलेलं आहे. त्याही इन्क्रिमेंटच्या बाबतची चर्चा आज मॅनेजमेंटबरोबर झालेली आहे. त्यांचंही इन्क्रिमेंटचं काम येत्या 15 ते 20 दिवसात भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही करून देणार आहोत. सगळ्यांना सरकारी नियमाप्रमाणे जे काय पैसे मिळतील त्याच्यापेक्षा जो बेनिफिट असतो राहिलेल्या सर्व्हिसचा तोही घ्यायचा मान्य करून घेतलेला आहे मॅनेजमेंट, लेबर ऑफिसर आणि मॅनेजमेंटकडनं. आणि हे झाल्यानंतर मी सोमनाथकडे आलो. सोमनाथला सगळा विषय सांगितला, कारण ह्या मीटिंगमध्ये आमचे कामगार बंधूही आम्ही 8-10 लोक नेली होती. सगळ्यांच्या मान्यतेने तो विषय मार्गी लावला. सोमनाथलाही तो विषय मान्य झाला. मग त्यानंतर आम्ही तो उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आणि आज आम्ही उपोषणाची समाप्ती केली. गेल्या 4 दिवसापासून या शिरूर तहसील कार्यालयासमोर फ्रेशनेस काबी या कंपनीचा कामगार आमरण उपोषण बसला होता. आज आयुक्त कार्यालयामध्ये त्यांची मीटिंग झाली आणि त्या बऱ्याचशा मागण्या त्याच्या मान्य झाल्या. खरोखर त्यांना न्याय मिळेल का? काही दिवसांमध्ये आपल्याला कळणार आहे. जर त्यांना न्याय मिळाला नाही तर आपला आवाज त्यांना नेहमीच साथ देईल ही आम्ही पाहिजे. तो मी रवींद्र कोळे, आपला आवाज विभागीय संपादक शिरूर.